वा वा कुठे आहेत? वा वा वाले कुठे आहेत? तुमच्याकडेच थांबलो होतो. आज तुमच्या हस्ते सगळ्यांना पुरस्कार द्यायचे. शेजवळ मॅडम या इकडे. शिंदे कुठे आहेत? प्रज्ञा शिंदे या. या अजून कोण पाहुण्यात आहे तिथे? या तुम्ही दोघं या ना इकडे. या 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 इकडे स्टेजवर या. आणि सर या, गोंधळी सर आणि तुम्ही या या या. अहो तुमचे या पट पट पट. सगळ्यांचे आपण सत्कार करून इथं घेतो आहोत. जनार्दन कुठे आहे? जनार्दन जनार्दन नाही का? कुठे आहे ते? माग हे आहेत का रे? बघ पुरस्कार आणलेले काय ते आहेत बघ सगळे. तेवढं जर आणतो का प्लीज? तुझ्या हस्ते एक द्यायचंच आहे अजून. वा तुमच्या सगळ्यांसाठीच थांबलो होतो. गर्दी असताना सगळ्यांचा स्वागत करणं हे फार महत्वाचं असतं. आजच्या सगळ्या कलाकारांचा आपण आमच्या पतसंस्थेतर्फे या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. विशेषतः पहिला सत्कार आपण माननीय युनुसभाई शेख यांचा करतो. सगळ्यांच्या टाळ्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गोंधळी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. गोंधळी साहेब हे शिक्षण खात्याचे डायरेक्टर होते. वेळ मिळाला तर त्यांचं एक 5 मिनिटाची कथा नंतर सांगतील शेवटला ते. याच्यानंतर सत्कार होतोय माननीय शहाबुद्दीन शेख साहेबांचा. त्यांचा सत्कार माननीय शेजवळ साहेबांनी करावा. आणि आज पहिला सत्कार घेतोय तो प्राध्यापक राजेंद्र कुमार निकमाचा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. इतकं सुंदर सूत्रसंचालन करतायत कमी वेळेत आणि अतिशय पॉइंट जे म्हणतो आपण अभ्यास करून करतायत ते. त्यांचा सत्कार माननीय शेजवळ मॅडम यांनी करावा अशी विनंती. टाळ्या वाजवा स्पेशली. फार छान, मला फार आवडलं. त्याच्यानंतर एक सत्कार होतोय महत्वाचा म्हणजे शाहरुख खानचा. शाहरुख खान या. त्यांचा सत्कार प्रज्ञा शिंदेने करावा. प्रज्ञा शिंदे यांच्या हस्ते काय करतोय समजून घे. पुढच्याला ते आपल्या ग्रुपमध्ये गाणं म्हणणार आहेत, त्यांना शिकवायचं आहे. हा येस येस. त्याच्यानंतर स्वाती शेडगे यांचा सत्कार होतोय. शेजवळ मॅडम स्वाती शेडगे यांचा सत्कार करतायत. अरुणा नाजरे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय गोंधळी साहेब त्यांचा सत्कार करतायत. जस्मिन शेख यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. तपासे साहेब या. तपासे या. हर होणारी व्यक्तिमत्व आहे. मला माहित नाही कधी गाणं म्हणणार आहेत ते. एवढ्यासाठी सत्कार केला. हे काँग्रेस कमिटीचे प्रमुख आहेत, तेही काँग्रेस कमिटीमध्ये असतात. त्याच्यानंतर माननीय प्रदीप ढमाळ यांचा सत्कार होतो या ठिकाणी. मोठं व्यक्तिमत्व, गाणं पण सुंदर, लक्षात घ्या. छान. शेजवळ सर यांचा सत्कार करतात. BR पाटलांचा सत्कार होतो इथं. यशेंद्र क्षीरसागर ग्रंथ महोत्सव दांडी मारली त्यांनी. आम्ही एवढ्या हौसेने त्याचं नाव घातलं, पण त्याला रजा मिळाली नाही असं त्याचं म्हणणं. पण असू दे, मोठी माणसं अशीच असतात. असं असं आणि रजा काढता येते माणसाला. हा, त्याचा सत्कार मी करतोय तेवढ्यासाठी. त्याचं नावासाठी भांडाभांडी करायला लागली आम्हाला. लोक म्हणतात हे घाला, नाही म्हटलं यशवंत क्षीरसागर यावेळेला आहेत म्हणून. काढा नाही म्हटले. काढा कोणी म्हणत नसतं आमच्यापाशी. ऍड करा म्हणत असतं. हा, असं नाही म्हणत कोण. सुभाष पाटोळे यांचा ह्या ठिकाणी सत्कार होतोय. प्रज्ञा शिंदे त्यांचा सत्कार करतायत. सुनील राठी जिंदाबाद. कुठे आहेत आमचे मित्र? टाळ्या वाजा भरपूर. त्याचा वाह वाल्यांच्या हस्ते सत्कार होतो. या या.
जाऊ माईक दिलं तर 10 मिनिटं जातील आमचे. आपल्या ग्रुपमध्ये 75 इयर्स क्रॉस करणारे रॉकिंग सिंगर आहेत आणि अशी गाण्यामध्ये जी रॉकिंग सिस्टीम आहे ना 20-25 वर्षाच्या मुलामध्ये बी दिसत नाहीत. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत का नाही बघा. मी खरोखर एकदा पिक्चर काढणार आहे त्यांच्यावर. गुड नाईट. जावळे कावळे जावळे माझा घोळ अजून काय जात नाही. या अमोल जाधव यांचा सत्कार या ठिकाणी होता. जावळे कोण राहिलं नाही ना. विनोद भिसे हे पुण्याला असतात. विशेषतः शास्त्रीय संगीतामध्ये अतिशय चांगली गाणी गातात. त्यांचा एकट्याचा एक कार्यक्रम करायचा असं युनिसबाईंच्या आमच्या मनात आहे. बघूया. म्हणजे आपल्याला शास्त्रीय गाण्याची सुद्धा आवड निर्माण होणं गरजेचं आहे. त्यांचा सत्कार मी करतो मुद्दाम स्पेशली. त्यांना सांगितले पुण्यात भेटत राहा मला. शिल्लक कोण झालं की हां या कुणाच दोघांचा झालं. हे दिलं ना तुम्हाला आम्ही दिलं का नक्की. प्रज्ञा शिंदे यांचा सत्कार माननीय शेजोळेंनी करावा. प्रेझेंट संपलं का. बरं असू दे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार धन्यवाद. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल.